कर्जमाफीवरून मवियाचा सरकारवरती निशाणा. फडणवीसांच्या घोषणा फसव्या. सरसकट कर्जमाफी द्या असं संजय राऊत म्हणतात. सरकारनं दिलेली कर्जमाफी ही फसवी आहे असा आरोप रोहित पवारांनी केलाय. अन्नदात्याची पात्रता ठरवण्याची लायकी आहे का असा नाना पटोलेंनी हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा किंवा नरेंद्र मोदीच्या घोषणा हा एक फसवणुकीचा प्रकार असतो. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी आणि त्यांचा सातबारा कोरा करावा ही सातत्यानं मागणी आहे. प्रत्येक योजनेत तुम्ही फक्त लोकांना फसवताय. ही फसवणूक थांबणं फार गरजेचं आहे. ही जी कर्जमाफी दिलेली आहे ती तर फसवी कर्जमाफी आहे. चांगली मनापासून कर्जमाफी करायची असते त्याला नियत चांगली लागते. पण हे सरकार फक्त दिखावपणा करते असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. ही कर्जमाफी देत असताना त्यांनी इतक्या अटीतटी टाकल्यात. आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा कर्जमाफी दिली होती अख्ख्या देशाला तेव्हा कुठली अट टाकली नव्हती. तसं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये यांच्या जाहीरनाम्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की आमचं सरकार आलं तर सरसकट कर्ज माफ करू. आता हे सांगतात की आम्ही शेतकऱ्यांची पात्रता ठरवू. याची लायकी तरी आहे का शेतकऱ्यांची पात्रता ठरवण्याची? अन्नदात्याची पात्रता ठरवण्याचे हे कोण होतात? तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही लिहिलं आहे की आम्ही सरसकट करू आणि तुम्ही म्हणता की पात्रता ठरवू.